नमस्कार मंडळी, मी प्रदीप देशपांडे स्वागत करतो तुमचं आपल्या परत एकदा नवीन ब्लॉग मध्ये। आज आपण चाललोय अमरनाथला। जय बाबा बर्फानी, जय भोलेनाथ। ओम। नमस्कार मित्रांनो, आज आम्ही सर्व मित्रमंडळी आपल्या अमरनाथची यात्रा चालू झालेली आहे आणि आम्ही सर्व मित्रमंडळी आज नियोजन करून अमरनाथ यात्रेसाठी निघालेलो आहोत। आज आमचे प्रदीप भाऊ देशपांडे आहेत या ठिकाणी, विनयजी ठाकूर आहेत, नमस्कार। त्यानंतर दिनेश भाऊ फाटक आहेत, त्यानंतर गुड्डू भाऊ आहेत आमचे पाठीमागे, आणि मी स्वतः आहे। अच्छा, ठीक आहे। आज आमचा प्रवास सकाळी 7 वाजता लोणावळा येथून सुरू झालेला आहे। आता आम्ही जवळजवळ म्हणजे पनवेलच्या आसपास आहोत आणि आमच्या आता 11 वाजता ट्रेन आहे स्वराज एक्सप्रेस। त्या एक्सप्रेस ट्रेनने आम्ही अमरनाथला चाललेलो आहोत। आपणा सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या। नमो पार्वती पते, हर हर महादेव। ठीक है, ठीक है, समझ गया। सगळे टेन्शन मध्ये आलेत। आता 10 वाजलेत, आमची गाडी 11 वाजता आहे आणि एवढी लाईन दिसते। आता 11ची गाडी मिळणार की नाही त्याच्यामुळे बघा सगळ्यांना टेन्शन आलंय। हे बघा तो मागे बसलेला बघा आमचा गुड्डू भैया खूप टेन्शन मध्ये आलाय। फायनली पोचलो आता आम्ही बँड्रा टर्मिनसला। सकाळचे 10-20 झालेत, अजून 40 मिनिट आहेत गाडीला। आमची बोगी मिळाली, बोगीत आलो। हे आमचे सीट सगळे। आता आम्ही इथे बसणार उद्या दुपारपर्यंत। अरे इकडे कुठे गुड्डू भैया किधर है? वो तेरे को देखना, हम लोग जा रहे हैं ओके जम्मू तवी। बाय बाय, टाटा, गुड बाय। पेमेंट करून टाका गणेश। हा करू ना, लगेच पाठवा ना, मला पैसे नाही पाठवत तुम्ही। गाडी सुटली आमची आता बरोबर 11 वाजता गाडी सुटली। चला, ओम नमः शिवाय, जय बाबा बर्फानी। भूखे को अन्न, प्यासे को पानी, जय बाबा बर्फानी। नमस्कार दोस्तों, तो दोस्तों आज हम यात्रा के लिए, कौन सी यात्रा अपनी? अमरनाथ यात्रा के लिए जा रहे हैं। क्या है, बाबा का बुलावा आया है तो जाना तो पड़ेगा। नमस्कार, डिनर टाइम झाला आता। आम्ही जस्ट रतलामवरनं गाडी निघाली आता। इकडे आम्ही जेवण मागवलेलं, हे पार्सल आलेलं आहे। लेट्स सी आता आणि आमच्या दादानी आणि दादानी आमच्या हे मागवलंय काय, दाल खिचडी। जेवतो आणि आता आपण उद्या सकाळी भेटू। गुड नाईट। A few moments later. मंडळी नमस्कार। आत्ता म्हणजे काल बसलो आम्ही गाडीत, आत्ता दुपारचे 3 वाजलेत। मंडळी आम्ही आत्ता जम्मूला पोचलो आत्ता जस्ट।
गरमी खूप भयानक होती. आम्ही म्हणजे असं जम्मू एक्सपेक्टच नव्हतं केलं. म्हणजे मी तर म्हणजे एवढी मोठी बॅग आणली ना माझी, हे गरमीचे कपडे बिपडे सगळे भरून, आता ते उचलून मला त्रास होणार आहे असं वाटतंय बहुतेक. कारण जे एक्सपेक्ट केलं तेवढ्या वरती दर्शनाला जाऊ म्हणजे बाबा बर्फानीला, तेव्हा फक्त तिथे थंडी काय असेल ती असेल. बाकी तर म्हणजे इथे आपल्या मुंबई आणि पुण्यासारखीच किंवा त्याच्यापेक्षा जास्तच गरमी असं म्हणायला हरकत नाही. तर चला आता पुण्याला गरमी नसते. हो, आता तिकडे पाऊस आहे आणि इकडे उन्हाळा आहे, असंच झालंय. आता तुम्हाला जम्मू स्टेशनचं जरा नजारे दाखवतो. आत्ता जस्ट आम्ही जम्मू स्टेशनला उतरलो. आता आम्ही भगवती बेस कॅम्पला जाणार आहे आणि मग तिकडे आमचं ID कार्ड बनवायचं आहे. जे आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतो अमरनाथ दर्शनला, तर त्याचं जे RFID कार्ड असतं ते आता भगवतीला जाऊन आपल्याला बनवायचं आहे आणि तिकडे बनवल्यावर मग तिथे आपण आराम करायचा आहे आणि तिथंच रात्री 1 ते 2 वाजता आपली बस सुटेल अमरनाथजींच्या दर्शनासाठी. जय बाबा बर्फानी. तसं नाही रे, माझे फोटो नक्की. आता जम्मू स्टेशनवरून निघालो आम्ही आणि आम्ही आता भगवती नगरला चाललो. आम्ही पण यायला पाहिजे ना पद्या. भगवती नगरला सगळ्यांची भक्तांची राहायची सोय आहे आणि तिकडनंच बस सेवा असते. बस सकाळी म्हणजे पहाटे 2 वाजता वगैरे निघतात. आता आपण आलो इकडे यात्री निवासपाशी. आम्ही भगवती निवासमध्ये इथे आत्ता राहिलेलो थोडा वेळ, म्हणजे रेस्ट केलं. ॲक्च्युली रेस्ट करून सगळं आवरलं वगैरे आणि आवरून आता जरा चाललो आहे बाहेर बघायला सगळं, म्हणजे इथे कशी व्यवस्था वगैरे. व्यवस्था म्हणजे तशी खूप छान आहे, पण गर्दी एवढी आहे ना त्याच्यामुळे तुम्ही आल्यावर तुम्हाला थोडं स्मार्ट वर्क करायला लागतं आणि त्या हिशोबाने तुम्हाला इथे रूममध्ये जागा मिळवायला लागते ॲक्च्युली. आणि इथे बघा, इथे आता हे AC रूम्स पण आहेत. पण इथे असे भरपूर AC हॉल आहेत. भरपूर म्हणजे या फ्लोअरला माझ्या मते 5 ते 6 AC हॉल आहेत, पण सगळे फुल आहेत. म्हणजे आम्हाला जागाच नाही मिळाली. मग आम्ही ॲक्च्युली इथे वरांड्यामध्ये असे आमचे 2 गाद्या फक्त हायर करून अशा टाकल्या. हे बघा, इथे आमचा मित्र आराम करतो आहे. इथे आमचे बॅग्स वगैरे ठेवले आहेत आणि बाकी फ्रेशनअप वगैरे झालो आणि आता 2 वाजता निघणार आहे आम्ही. 2 वाजता बस इथनं सुटेल. म्हणजे टोटल बऱ्याच बस असतात, सगळ्या एकत्र निघतात आणि त्यांच्याबरोबर आमची बस आता 2 वाजता निघेल. तिथून मग पुढे तुम्हाला सगळे डिटेल्स मी सांगेलच. आणि आता इथे काय काय आहे, म्हणजे इथे भरपूर भजनं वगैरे दिवसभर चालू असतात, त्याच्यानंतर भंडारा असतो. तर सगळं इकडचं आता मी तुम्हाला इकडे नेऊन दाखवतो. त्यामुळे लोकांनी इथे पण गाड्या अंतरल्या आहेत आणि इथे पण आराम करत आहेत सगळे. ही बघा, ही यात्री निवासची बिल्डिंग आहे. इथे रूम्स वगैरे पण आहेत आणि हॉल्स पण आहेत. हे सगळं सराउंडिंग.
इथं लगेज आहे, ते इथे लगेज ठेवायला इथे क्लोकरूम पण आहे. आणि क्लोकरूममध्ये इथे बऱ्याचपैकी म्हणजे सगळेच भक्त लोक जेवढे एक्स्ट्रा जे लगेज असतं ते इथून कॅरी नाही करत, ते इथेच ठेवून पुढे ह्याला जातात बाबा बर्फानीच्या दर्शनाला. हे बघा आता आमचा पण मित्र आहे, तो पण थांबला इथे लाईनीत. अशी इथे लाईन आहे. किती वेळ लागेल? 1 तास. भूखे को अन्न प्यासे को पाणी. जय बाबा बर्फानी. आता पहाटेचे 1:30 वाजलेत आणि आपल्याला 2 वाजता बसमध्ये बसायचं आहे. तर आता आपण बसमध्ये बसायलाच चाललो आहे. आपला बस नंबर आहे 19 आणि असे बरेच बस सुटतात आणि पुढे मिलिटरीची गाडी बसच्या जथ्याच्या आणि मागे मिलिटरीची गाडी असं मिलिटरी प्रोटेक्शनमध्ये आपल्याला घेऊन जातात. A few moments later. आम्ही सकाळी 3 वाजता निघालो आणि इकडे काहीतरी 7 वाजताच्या आसपास नाश्त्यासाठी थांबलो होतो. जम्मू ते बालतालचं अंतर सुमारे 300 ते 350 किलोमीटरच्या आसपास आहे. तर हा टोटल प्रवास आमचा 12 तासाचा झाला. म्हणजे आम्ही ऑलमोस्ट सकाळी 3ला निघालेलो तर दुपारी 2:45च्या आसपास तिथे पोहोचलो. इथे आम्ही दुपारच्या जेवणासाठी थांबलो होतो. इथे पण म्हणजे बऱ्याच ठिकाणचे वेगवेगळे असे हे होते, भंडारे होते इथे. तर म्हणजे तुम्ही जाताना जेव्हा तुम्ही जम्मूला एकदा भगवती निवासला येता आणि तिकडनं परत पूर्ण आपली यात्रा पूर्ण होईपर्यंत सगळीकडे भंडारे हे असतातच. तर इकडे जेवण केलं आणि आम्ही दुपारी परत आता इथून निघालो पुढे जायला. आत्ता बरोबर दुपारचे 2:45 झालेत आणि आम्ही बालतालला पोचलो आत्ता. आणि आता बालताल अभि नाही. हे बघा, हे आमच्या बरोबर हे काका पण आहेत. पाऊस पडतोय आता थोडा आणि आता आपण जाणार आहोत समोर जिथे टेंटची व्यवस्था आहे तिथे टेंट घेणार आणि टेंट वगैरे घेतल्यावर मग जेवण वगैरे करून जरा आराम करू आणि मग उद्या पहाटे 4 वाजता निघायचं आहे. हा बघा बालतालचा नजारा बघा. तर समोर टेंट दिसत आहेत लांब, त्या टेंटच्या इथे जायचं आहे आपल्याला. बघा आपले सगळे रेनकोट घालून निघालेत. सगळे सगळे भाविक आलेत. जय बाबा बर्फानी. जय बाबा. इथे बालतालला पोचल्यावर आम्ही इथे टेंट घेतला रेंटवर. टेंट पण तिथे काय एवढे काय हे म्हणजे रेट काही महाग वगैरे नव्हते, म्हणजे ओके रेट होते. टेंटमध्ये राहिलो आम्ही. तिकडेच आंघोळीची वगैरे व्यवस्थित सगळी व्यवस्था व्यवस्थित होती. आणि मग दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजता निघालो. नमस्कार, सुप्रभात. पहाटेचे 2 वाजलेत आणि आता आमची तयारी झाली आहे, निघायला तयार आहे आम्ही आता. सगळ्यांची पॅकिंग वगैरे चालू आहे. आता म्हणजे पॅकिंग झाली ऑलमोस्ट. आता चालू आहे काहीतरी खोटं नाही सांगायचं. आता पुढचे अपडेट्स देतो तुम्हाला उजाडल्यावर, कारण आता बघा बाहेर अंधार आहे पूर्ण. पाऊस पडतोय थोडा बारीक. बेस कॅम्पवरनं चेकपोस्ट काहीतरी 1 ते 1.5 किलोमीटरचं अंतर होतं.
मग चालत चालत आम्ही गेलो. आम्हाला टेंटवरनं निघायला 3 वगैरे वाजलेले आणि मग तिकडून आम्ही चेकपोस्टपर्यंत जाईपर्यंत 3:30 वगैरे झाले. तिकडे आमच्या बॅग्स वगैरे सगळ्या चेकिंग वगैरे झाल्या आणि त्याच्यानंतर आम्हाला 4 वाजेपर्यंत तिथे रांगेत थांबायचं होतं. मग नंतर ते पुढे सोडणार होते आम्हाला. भूखे को अन्न प्यासे को पाणी, जय बाबा बर्फानी. आम्ही 2 वाजता निघालो चेक पॉईंटवरून. आत्ता ऑलमोस्ट 3:30 वाजलेत आणि आत्ता आम्ही चेक पॉईंटजवळ पोचलेलो आहे. 2 वाजता आम्ही टेंटवरनं निघालेलो. तर आता इकडनं आम्हाला 4 वाजता सोडतील पुढे. 4 वाजता सगळं ते चेकिंग वगैरे करणार. बॅगेज वगैरे चेक झालं आहे. आता फक्त आमचं RFID कार्ड चेक करतील आणि मग नंतर आम्हाला पुढे सोडतील. जय जय भोलेनाथ. जय बाबा बर्फानी. बोले बम बम